नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय या अगोदर आपण पाहूया. अर्थ म्हणजे पैसा, व्यवस्था म्हणजे त्याची जी व्यवस्था करणे आहे, पैशाची व्यवस्था करणे, त्याला अर्थव्यवस्था म्हणतात. जसं एखाद्याच्या घरी आपण पैशाची व्यवस्था करतो, तशी देशसुद्धा देश चालवण्यासाठी पैशाची व्यवस्था करतात. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, बांधकाम, पाणीपुरवठा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य ह्या जे खर्च आहेत सरकारचे, ते सर्व खर्च भागवण्यासाठी सरकार पैशाची व्यवस्था करते. आणि ही व्यवस्था उद्योग, सेवा क्षेत्र आणि शेती क्षेत्र यापासून मिळणाऱ्या पैशाची तडजोड करत असते. म्हणून अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण काही अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहावे लागतील. त्यावरून आपल्याला अर्थव्यवस्थेचे मूलभूत संकल्पना समजून येते. तर जगामध्ये अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार मानले जातात. पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, की जी अर्थव्यवस्था भांडवलदाराच्या हाती असते. जी अर्थव्यवस्था खाजगी उद्योजकाच्या हाती असते. म्हणजे येथे सरकारी उद्योग नसतातच. मोठ्या प्रमाणावर खाजगी उद्योग असतात. जसे की अमेरिका ही एक भांडवली अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. म्हणजे त्या देशामध्ये लोक जे उद्योग व्यवसाय करतात त्यावर सरकारचे फार मोठे बंधन नसते. दुसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था, किंवा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था काय, तर आपण त्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थासुद्धा विचार केला जातो. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, की ज्यामध्ये सरकार आणि त्याचे व्यवसाय चालवत असतात. सरकार मोठ्या प्रमाणावर आपले व्यवसाय चालवतात. उदाहरणार्थ चीन ही समाजवादी अर्थव्यवस्था आहे. तेथे खाजगी लोकांना उद्योग व्यवसाय करायला कोणत्याही प्रकारचा चान्स नसतो. कारण सरकार ज्या वस्तू तयार करतात त्या सर्व वस्तू लोकांना घेणे बंधनकारक असते. म्हणजे जसं भारतामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात आणि वेगवेगळे लोक वापरतात, तसं चीनमध्ये किंवा रशियामध्ये अशा वस्तू तयार केल्या जात नाहीत. म्हणून त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. तिसरा प्रकार जो आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. म्हणजे या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योग पण असतात आणि सरकारी उद्योग पण असतात. जसे की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये काही म्हणजे 50% उद्योग सरकारी असतात, 50% खाजगी असतात, किंवा 40-60, 30-70 काही असो. तर या अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही म्हणजे सरकारचे आणि खाजगीचे उद्योगे चालत असतात. तर आपल्याला वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी अर्थव्यवस्था आपल्याला माहीत झालेल्या आहेत. आणि या अर्थव्यवस्थेच्या ह्याच्यावरून आपल्याला ते प्रकार का पडले असते, तर अर्थव्यवस्थेचे प्रकार पडण्याचं कारण असं आहे की त्याचं साधनसामुग्री कशी आहे. साधनसामुग्री कोणाच्या मालकीची आहे. सरकारचे असेल तर समाजवादी, खाजगी असेल तर भांडवलशाही. आणि कधीकधी काही साधनसामुग्री सरकारची पण असते आणि काही साधनसामुग्री ही खाजगी मालकीची असते. अशा 3ही प्रकारच्या अर्थव्यवस्था आपण पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.